वेळेचं भान ठेवायचे आणि इथं मात्र टायमिंग लावलेलं आहे. चला पण वेळेचं भान ठेवायचे. सातत्याने मी तुम्हाला सूचना करतोय. आज ग्रामीण एक गाव एक गट ठाणे रायगड पालघरचे जे संघ येणार तर पहिला चेंडू राईट अमोर विकेट. पहिल्या चेंडूवर क्लास फटकाय ऑन द राईटचा स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू मात्र निघून जाईल. सीमा पार आला हा खणखणीत चौकार. लिटिल मास्टर ऑफ औरब गावचा हा छोटा बम बडा धमाका धमाका करतोय. पहिले चेंडूवर सांगितले की पवार योग्य बोलला, मी धमाकाच करण्यासाठी आलोय खेळपट्टीवर. सुंदर सुरुवात पाहतोय आपण. चौकानी व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि आपला खातं उघडतोय. बॅकफुटला जाऊन फक्त पुश केलंय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक फील करतोय. त्या दरम्यान अतिशय वेगात एक सिंगल. चांगल्या बॅटरचं हेच वैशिष्ट्य असते. जेव्हा तुमच्याजवळ मोठा फटका आला त्यानंतर सिंगल घेऊन नॉनस्ट्राईकला जाणं पसंत करतोय. त्याच प्रकारे कार्य करतोय. धावसंख्येबद्दल धावसंख्या 5. उंच प्रवासा बॅटर प्रशांत पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी अक्षय मारा करतोय कॉमेंट्री बॉक्स अँड टोकाकडनं. गोलंदाज सज्ज होताना राईट अमोर द विकेट. ओ हा पण क्लास आहे पण प्लेसमेंट ठीक नव्हती. पाहतो की कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक होता. आणि आमचे अजून एक रोशन संते आम्हाला माहिती देताना की पंडित शेठ मस्कर यांच्याकडून सलग 3 षटकाराला सुद्धा 500 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. 3535 क्या बात आहे. त्यांचा लकी नंबर म्हणजेच गाडी नंबर. आणि ही जबाबदारी पूर्ण आमचे रोशन संते यांनी स्वीकारलेली आहे. गोलंदाज सज्ज होताना याच पात्र हा लॉफ्टेड फटका हवेत आहे. फटका फटलाय. ओ माय गॉड. आता काय म्हणणार, आता काय म्हणणार. अशा प्रकारे हा खेळ सोडलाय. आणि अशा खराब क्षेत्ररक्षण मध्ये तुम्ही सामना जिंकू शकत नाहीये. 1 धाव म्हणजेच जीवनदान मिळालंय. छोटा बम बडा धमाका वरब गावाचा हा एक अतिशय क्लास स्टायलिश बॅटर. निराश असेल गोलंदाज. यावेळेस पात्र हा फटका हवेत आहे. यावेळेस पात्र नाही सोडणार, मी नाही सोडणार हे सांगताना क्षेत्ररक्षक. आणि याचबरोबर पाहतोय की आपण पहिल्या विकेटचं पतन. दानोली गावचा लाडका के के म्हणजे किशोर भोईर यांनी स्पॉन्सर केलेला संघ के के 11 83-83 खार्डी. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यानंतर नो डाऊट षटकार किंग का म्हटलं जाते ठाणे जिल्ह्यामध्ये बुम बुम सुभाष ठाकरे अगेन्स्ट एक मोठा ऑलराऊंडर महेशजी ठाकरे यांचा संघ म्हणजे तो अष्टविनायक ठाकूरपाडा. क्रमांक 4 यतीश ठाकरे सारखा एक दिग्गज बॅटर. खूप युवा आहे पण यावर्षी भन्नाट फॉर्ममध्ये. ऐकून जर विचार केला आपण पहिला सामना पैसा वळसू सामना पाहायला मिळेल. दुसरा सामना भूमी 11 मांडा एक मातबबर संघ म्हणजे ज्याची ओळख आहे तो फाईट करेल. जय हिंद देवरुंग अजून एक भिवंडीचा चांगला संघ. पीजी स्पोर्ट काष्टे आणि वीर तनाजी दापोडे. हर्षद पाटील षटकार किंग गेल्या वर्षीच्या टुर्नामेंटमध्ये या स्पर्धेमध्ये ठरला होता. गौरीशंकर गौरीपाडा विपक्ष जय चेरोबा कोंडगाव अशी फाईट आजच्या विभागामध्ये पाहायला मिळेल. पण हा सामना कोण जिंकेल. चांगला चेंडू होता. फुल टॉस वेगवान स्ट्रोक चेक करतोय. खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही. चेंडू मात्र डाऊन द ग्राउंड निघून जाईल. सीमा पार आलाय हा नशिबाचा चौकार. उद्योजक आहेत दानिवलीचे दादा आपण या व्यासपीठावर, कारण की आपल्या गावाची अणबाण शान वाढवण्याची स्पर्धा आहे. पहिल्या षटकीच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. खूप बारीक लक्ष देऊन आहेत आमचे लाडके अप्पा म्हणजेच भावी सरपंच म्हणून ज्याचा मी उल्लेख करतोय अभिमन्यू भोईर साहेब म्हणजे सर्वांचे लाडके अप्पा हे खूप पहिल्या दिवसापासून पाहतोय. चंदू दादा इनकी तो कहाणी अलग आहे. अंदाज अपना अपना. निश्चित पाहतोय की आपण व्यासपीठावर शिक्षकाचा माहेरघर जो म्हटलं जातं दानिवली गावाला असे आमचे एक आदर्श गुरुवर्य गुरुजी अशोकजी राणे सरांचं आगमन झाले. आज मात्र नितीन राणे सरांचं आगमन नाही झालंय. ते शाळेवर असेल आणि काही क्षणात त्यांचं पण आगमन होईल.
तर पाहतोय की आपण निश्चित पहिल्या षटकाच्या समाप्त झाली 11-1 गडी बाद. चांगली सुरुवात विकी. आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल टेमगाव अँड टोकाकडनं पाहतोय. चला वेळ लावलेली आहे इथं मात्र निश्चित मामलुली टीमचा संगणक आपण वेळेवर सुद्धा लक्ष ठेवायचे, अन्यथा आपल्याला शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये ठेवावं लागेल. दोन बलाढ्य संघादरम्यान ही फाईट पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना टेमगाव अँड टोकाकडनं विकीचा हा चेंडू पाहतोय. जम्पिंग स्क्वेअर ऑफ द विकेटकडचा फटका. दोन क्षेत्ररक्षक शर्यत लागली आहे क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये, त्यामध्ये विजय संपादन केला चेंडूनी, मात्र चेंडू निघून गेलाय, सीमा पार आलाय. हा एक क्लास चौकार. क्लास सकारात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि आपण पाहिले सदाभार हा चौकार. चौकारे मात्र एक चांगली सुरुवात करतोय मनीष. पहिले चेंडूवर धाव अनिलनी मारला. तर पाहतोय की अनिल क्लास बॅटिंग करण्यासाठी हा वरप टीमचा एक खूपच चांगला बॅटर. बॅटिंगची सूत्रे आपल्या हातात घेतून आता चांगल्या बॅटिंगला प्रारंभ केलाय. यावेळेस पाहता फ्रंटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, डबल साऊंड इथपर्यंत परतीचा प्रवास करताना इथं मात्र अनिल हा बॅटर. सूचना मला सांगायची आहे, लोकनेते दिबा पाटील स्टँडमध्ये जे स्कूटीवर आमचे लाडके क्रिकेट रसिक मला वाटतं की थंड्याचा आनंद घेत आहेत. दादा आपण स्कूटी पार्किंग झोनमध्ये लावायची. खूप खूप धन्यवाद दादा. हे आपल्यासाठी मेजोनी क्रिकेटची खूप मोठे संघ येतील, मैदाने गाजवतीलच. आणि पण इथं मात्र क्रमांक पाहता आता 4वर आता मात्र बॅटिंग करण्यासाठी. हो काय सुपर झेल टिपले विकेट किपरनी. माहीत होतं झेल कोणाचा आहे, तो अनिलचा. दुसरा धक्का बटलाय 15 धावसंख्येवर. 2 बाद 15 अशी स्थिती पाहतोय. P2चा हा षटक पाहतोय आपण. पाहूया क्षेत्ररक्षणावर नजर टाकूया कशा प्रकारे. जवळपास पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण, गलीवर एक कव्हर पॉईंट आणि त्याचबरोबर पाहतोय की स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफ बाउंड्रीच्या जवळ एक क्षेत्ररक्षक. ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारे मारा करेल. तर मात्र गोलंदाज विकी. पलटी फटका उल्लेखनीय अद्भुत सुपर हिट हा आलाय चौकार. आल्या पावली हे पाहू शकता. काय क्लास परफेक्ट टायमिंग. आठवण झाली ज्या प्रकारे ग्लेन मॅक्सवेल फटका मारतोय, संपूर्ण शक्ती त्या फटक्यामध्ये होती. धावसंख्या 19. गोलंदाज सज्ज होताना परत विकी. रफ्तारके सौदागर बनत नाहीये. यावेळेस पात्र परत एकदा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. ॲक्च्युली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल, कारण की थोडासा डाव्या स्टेजच्या बाहेर हा चेंडू होता. लेगबाईच्या स्वरूपात इशारा करतात शहापूर की अनबानशान जीपी पॅनलचे खूप एक मोठे पंच मुन्ना पठाण सरांचा इशारा आलाय. लेगबाईच्या स्वरूपात 1 मिळते. धावसंख्या 20. JP पॅनलचा जर विचार केला आपण खूप असा 4 ते 5 अंपायर जे आहेत ते परिपक्व म्हणजे हेडच्या भूमिकेमध्ये जाता सिनियर अंपंच आहेत. त्यामध्ये अर्जुन हेमंत शेट्टी निवडला आहे थेट मराठवाडा विदर्भाच्या सरजमीवर. गोलंदाज सज्ज होताना राईट आमर द विकेट. परत यावेळेस पात्र ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्ह छोट्या बॅकलीचा वापर केला होता. माहिती आहे की चेंडू चांगला सन्मान देऊन फक्त स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे आणि त्यापूर्वी मात्र वेळ होती, संधी होती सहज एकच सिंगल कंप्लीट करण्याची. चांगली वापशी. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं होतं आपण चौकार, त्यानंतर मात्र वापशी करताना पाहतोय 2 चौकार झाल्यानंतर धावसंख्या 21. 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. चला यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. दुसऱ्या फेजला तो सामना असेल. अंबेशिव विपक्ष पालेगाव. मनीष यांचा संघ यावेळेस पात्र लाईन कुठे चेक करतील. पंचाचे दोन्ही समांतर रेषेत आणि तावा मिळतात त्या अवांतर. अद्भुत एक चांगला सामना जिंकला होता मामनूर टीमनी. काय रंगतदार सामना पाहायला मिळाला, रोमहर्षक सामना. आता मात्र तिसऱ्या पंचाकडे पाहतोय की हा वाईट आहे का
किंवा नो आहे हे चेक करण्यासाठी. यस मुन्ना पठाण सर, ओके ठीक आहे ठीक आहे. वाईट दिलेलं आहे आणि पाहतो की आपण टप्पा कुठे आहे विकेटच्या बाजूला हे चेक करतील आमचे 30 हे पंच. महेंद्र सर इथं मात्र सजेत बॅटिंग साईडने घेतलेला असा मुन्ना पठाण सर सांगताना. यस 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 30 हे पंच चेक करत आहेत. आंबेशिव टीमचा कॅप्टन आणि पालेगाव अजून एक बिग मॅच चेक करताना डिसिजन पेंटिंग आहे अजून आमचे 30 पंच. जेपी पॅनलचे प्रत्येक पंच खूप चांगली कामगिरी करताना पाहतोय आपण म्हणून. आणि हा वाईड आहे, नो बॉल नाही आहे. यस 30 पंच आम्हाला सांगताना वाईड आहे. रेचीच्या बाहेर आहे आणि वाईट घोषित सुद्धा केला होता पंचाने. चला या एका धावने टीमची धावसंख्या पाहतोय आपण 22. गोलंदाज विकी आता मात्र थोडंसं महागडं ठरलंय असं वाटतंय. आपण एक गडी जरी बाद केला आपण 10 धावा खर्च करतोय. ओ हा चेंडू मात्र अतिशय अप्रतिम होता. सफल क्रॉसवरून स्लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. पॉवर प्लेचं दुसरं षटक समाप्त होते. 2 षटकीच्या समाप्तीनंतर प्रति षटकामागे 11 धावाची सरासरी इथं मात्र पूर्ण केलेली आहे. व्यासपीठावर पाहतोय की आपण आमचे गावाचे खूप मोठे व्यक्तिमत्व धर्माबाबा त्यांच्या समेत आदरणीय संजय भोईर साहेब, त्यांच्या समेत आमचे गुरुवर्य गुरुजी अशोकजी राणे सर. आणि हा बघा आपण चेहरा एक चंदूदादा. सातत्याने या आयोजकामध्ये खूप सिंहाचा वाटा आहे. चला वेळेचं मला वाटतं की 2 षटकासाठी किती वेळ घेतले. चांगला ॲव्हरेज पाहतोय आपण. तर गोलंदाजीमध्ये पाहतोय की परिवर्तन होत नाहीये. अक्षय ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं 11 धावा खर्च करून एक गडी बाद केलं होतं तोच गोलंदाज कंटिन्यू. आपल्या कोट्यातला शेवटचा आणि टीमच्या माध्यमातून हा 3रं षटक समोर खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आता मात्र मनीष सज्ज होताना. हा चुकीचा फटका हवेत आहे, झेल पर्यंत पोहोचू शकला नाही. सुंदर प्रयत्न होता आणि प्रयत्नाविषयामध्ये प्रत्येक व्यक्तीला करावा लागतोय. एक सिंगल मनीष कंप्लीट करतोय. टीमची धावसंख्या आता मात्र पाहतोय की 23. पहिला सामना जर पाहिला आपण गावदी वरप टीमनी खूप चांगली बॅटिंग करून जिंकलं होतं. 74 धावांचं आव्हान गिरशी टीमच्या विरुद्ध. काय झकास आणि सुपरहिट बॅटिंग पाहिली होती आपण. खूप चांगलं वातावरण इकडे तिकडे पाहतोय की हिरवेगार झाडं आणि खूप आनंदमयी वातावरण. स्वच्छ सूर्याची स्वच्छ किरणं पाहतोय आपण. धीम्या गतीने वारे वाहताना ठीक आमच्या बाजूला आदर्श गाव जो पाहतोय आपण धानेवली प्रति पंढरपूर समजला जातो मित्रांनो. परमपूज्य कमलनाथ महाराजांचा आशीर्वाद असलेला गाव आहे आणि या गावाला शिक्षकाचं गाव का म्हटलं जाते. प्रत्येक व्यक्तीचं चांगलं या पाता फटका चांगला आहे. के कडक 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 आला हा दमदार तुफानी षटकार. अब्बा मात्र फायर करतोय कारण की माहिती आहे आता मात्र वेळ निघून जाईल. नंतर आक्रमण करावं लागलं आपल्याला. सुरुवात केली आक्रमणाला. अजून एक स्लॉक. ओ चाललंय चेंडू हा मात्र मिडविकेटच्या वरतून आलाय. अजून बॅक टू द बॅक दुसरा दमदार तुफानी षटकार. मारला तर निश्चित चे बक्षीस लावले 35 ते 35 आदरणीय
पंडित शेठ मस्कर साहेब यांच्याकडून एका षटकाला आता मात्र किंमत वाढली आहे 35-35 त्यांचा लकी नंबर. आणि त्यापेक्षा आपल्या टीमसाठी एक जबरदस्त बॅटिंग करताना इथं मात्र आबा सफल झालाय. उचललंय चेंडूला. इथं मात्र खाली क्षेत्र आहे 2 क्षेत्राच्या मध्ये. आता मात्र दुरून क्षेत्र शिकतोय फील्ड करतोय पण 2 धावा इथं मात्र कंप्लीट करताना आबा पाहतोय आपण. धावगतीचा वेग अचानक वाढायला सुरुवात झाली पाहतोय आपण. धावसंख्या 37 कारण की षटकार चौकाराचा व्यापारी बनला. इथं मात्र तो व्यापार करतोय. तो सांगतो की मी डबल सिंगल नाही घेणार चांगल्या चेंडूवर घेईल पण खराब चेंडू आला त्यावर मी हा व्यापार करेन चौकार षटकाराचा. 2 षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून. जिथं संघ ॲव्हरेज 11ची होती आता मात्र 30 सरासरी वाढली या षटकामध्ये. अद्भुत बॅटिंग करताना गोलंदाज सज्ज होतोय. पलटी फटका याला म्हणतात. मी जसा खेळ तसा माझ्या जवळ आहे. टायमिंग सुरेख होती. रिव्हर्स अटेंड केलं चौकार वसूल केले. अजून एक चौकार येतोय या चेंडूवर. जर पहिला पण 19 धावा खर्च करतोय षटकामध्ये. खराब बॉलिंग नाही आहे. मी तर म्हणे की अतिशय डेंजर बॅटर पाहतोय आपण. गावठी वरप टीमच्या हा देखना आणि लाजवाब. हे बघा मी अनाउन्स केलेले चेंडू फुटला हरवला तरी कुठल्याही क्षणी नवीन चेंडू देण्यात येईल. गोलंदाज सज्ज होताना अक्षय यावेळेस पाहता सफल झाला. बॉडी लॉंगेजला ओळखून हा चेंडू थायपॅड बॉडीवर फेकला होता. चांगली रणनीती म्हणता येईल. आणि मात्र हा चेंडू निर्धाव चांगला चेंडू शेवटचा. अशा तऱ्हेने 3 षटकाची समाप्ती पाहतोय आपण. धावफलकावर धावते 41. छोटासा ब्रेक कारण की ड्रिंक टोले मैदानाच्या आतमध्ये जाईल. आपण तोपर्यंत ऐकूया DJ आकाश म्हात्रे यांच्या माध्यमातून मधुर मधुर संगीत. हे पाहतोय आपण. विनोद पाटील सरांना पाहतोय आपण. रोशन संते हे फुल एन्जॉय करताना पाहतोय. आणि आज आपण निश्चित खूपच छान समालोचन ऐकलं. धावसंख्या पाहतोय आपण 41. ड्रिंक टॉली आमची पंच पण फुल एन्जॉय करताना क्या बात आहे. स्कूटीवर बसून निवांत लागलेली तहान मिटवताना पाहतोय आपण. सोपं नाहीये दिवसभर मैदानाच्या आतमध्ये उभं राहून प्रत्येक चेंडूवर बारीक नजर ठेवून निर्णय देणं. निश्चित म्हणून तर क्रिकेटमध्ये कुठल्याही खेळामध्ये पंचाला हा देव मानला जातोय. तर ब्रेक नंतर जाऊया परत एकदा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41 चांगली बॅटिंग करतोय तो अबू नावाचा हा बॅटर. त्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकाराचा समावेश आहे. हे पाहू शकता क्या बात आहे. वामन दादा आता मात्र बऱ्याच वेळेनंतर खूप मेहनत करत होता. थोडासा निवांत विश्रांती घेताना पाहतोय चंदू दादा यांच्या समेत. ही जोडी खूप चांगली आहे. रमेश जगताप साहेब यांच्याकडून आता मात्र महेंद्र जगताप सर मारळगावचे उद्योजक आहे. त्यांच्याकडून प्रति षटकाला 200 रुपये आहे. रोशन कारण की आम्हाला आयोजकांनी सांगितलेलं आहे जोपर्यंत पैसा रोकडा येत नाही पण तुझ्यामुळे मी हे पुकारतोय. सज्ज होताना पाहतोय आपण. चला वेळेचं भान ठेवायचं आहे. पण 4थं षटक टाकण्यासाठी ते मात्र विशाल येतोय दुऱ्यान त्या टोकाकडनं.
पहिला चेंडू लेमन कट म्हणता येईल, आतल्याकडे चेंडू लागला होता. नशीब की परफेक्ट लागला नाही आणि आता चौकार किंवा विकेट पण मिळू शकला असता. दोन्ही गोष्टी घडल्या असत्या पण तसं काही घडलं नाही. चांगली सुरुवात करतोय एक युवा गोलंदाज तो म्हणजे विशाल. टेमगाव एंड्या टोकाकडनं मारा पाहतोय आपण. चौथं षटक प्रगतीपथावर आणि आता मात्र चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. फॉल ऑफ द विकेट जर केला आपण, पहिला विकेट लवकर पडला होता. नाणेफेक जिंकली होती मामनोली टीमनी. प्रथम सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि वाट्याला ती वरफ टीमच्या वाट्याला बॅटिंग चांगलं स्वीकारलं तो वाटा आतापर्यंत. हो, हा चेंडू मात्र परत टाकावला गेला. स्वेर चुकीची लाईन. अतिरिक्त चेंडू अतिरिक्त धाव मिळते. या एका धावनी धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरते ती 42. खूप चांगलं थेट प्रेक्षेपण 10 क्रिकच्या माध्यमातून निश्चित 4 ऑर्डर ड्रॉप करून पसंत दिली केतन कुणाल मात्रे साहेबांनी की आम्ही इथं थांबणार. या पात्रा हाफ चान्स होता, फुल मध्ये कन्वर्ट केले. चांगलं झेल पाहिलं आपण. थोडंसं अँगल म्हणून बाहेर जाणार होता. मोठी कड आणि बऱ्याच वेळ हवेत. चांगलं अप्रतिम पूर्णपणे अनुमान घेऊन हवेत झेपावता झेल कंप्लीट केले. विकेट क्रमांक पाहतोय की आपण 3रा. चुकीची बॅटिंग मी तर म्हणेन ज्या प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मनीष यांनी, कारण की तुमच्यासमोर एक अतिशय चांगला कडक बॅटर आहे आबू. चांगली बॅटिंग करतोय. 2 चौकार 2 षटकार मारले, त्याला स्ट्राईक रोटेट करणं आणि त्याच्या बॅटिंगचा आनंद घेणं. विकेट प्राप्त करतोय गोलंदाज विशाल. चांगली बॉलिंग. 2 चेंडूवर 1 धाव 1 गडी बाद करतोय. चला वेळेचं भान ठेवायचं आपण. मामनोली टीमचा संगणक राऊंड द विकेट मारा. ओ याच पात्रा फटका पाहतोय आपण. लॉंग बाउंड्री लाईन कडे फोर्सिंग फटका पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावची मागणी आणि पूर्ण केली ती मागणी 2 धावींनी. आता मात्र टीमची धावसंख्या पुढे सरते 44. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक प्रगतीपथावर. यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचे. आंबेशिव टीमचा कॅप्टन आणि पालेगाव. चला ही इनिंग समाप्त झाल्या पहिले आपण टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. यावेळेस पात्र हा फटका पाहतो पण पंच केलंय हवेत आहे. दुरून क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप सुंदर होता. सुंदर प्रयत्न. जर हातात चिपकला असता तर ते विकेट प्राप्त झाला असता. पण त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करतोय बॅटर योगेश. आदर्श चषक धानेवली. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि आज स्पर्धेचा हा 5वा दिवस आहे. आपण म्हणजे 23 मध्ये 4 दिवस ही स्पर्धा रंगली आणि आता मात्र 24 मध्ये 2 दिवस ती डे नाईट. आज निश्चित डे आणि नाईट माझ्यासोबत रोशनजी संती आहे. की रात्र आपल्या जवळ आहे अजून आणि निश्चित 5 वाजता ठीक पाहतोय की आपण व्हॉइस ऑफ टिटवाला मनोज कारवे सर आपल्यासोबत जॉईन होतील. चांगला चेंडू परत एकदा पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी वापशी करून दिली आपल्या टीमला. म्हणजे मोठी विशाल धावसंख्या वरप संघ रचेल काय हा एक प्रश्न चिन्ह निर्माण झाला होता. पण या षटकामध्ये फक्त 5 धावा 1 गडी बाद. सुरेख कामगिरी करताना हा गोलंदाज तो म्हणजे विशाल. राऊंड द विकेट सज्ज होताना याच पात्र परत चुकी करण्यासाठी मजबूर केलंय मजबूर आणि इथं मात्र 3 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा झेल ड्रॉप. पण म्हणतात एका चेंडूवर एकदा जीवनदान मिळतोय. धावचीच्या स्वरूपात इथं मात्र बॅटर बांधून परतीचा प्रवास करतोय. परत एकदा पाहतोय आपण सर्वांची लाडकी अप्पा ते म्हणजे आमची अप्पा. खूप मोठी मेहनत अफाट आहे. अभिमन्यू भोईर सर त्यांच्या समेत पाहतोय आपण अजित आणि त्यानंतर मात्र क्या बात आहे माजी उपसरपंच आणि आयोजक कमिटीचे खास मेंबर तिसई केबलच्या माध्यमातून जे आपण हे थेट प्रेक्षण पाहतो त्यामध्ये नो डाऊट आमचे श्याम दादा यांचं खूप लाखमोलाचं सहकार्य आणि खास आमचं कॉमेंटेटर कॅमेरामॅन पंचाचा जो दुपारच्या जेवणाची व्यवस्था करतो असे श्यामदादा यांचे बंधू. टाइम आउट हे बघा पहिली वॉर्निंग आहे. स्प्रे
धावसंख्या पाहतोय धावफलकावर 47. परत एकदा मी आज ग्रामीण एक गाव एक गट ठाणे मधून जे संघ येणार आहेत तर त्या लॉट्स एकदा अनाउन्स करूया आपण. पहिलाच सामना ठीक 5 वाजता टीमनी हजर राहायचं आहे. तो म्हणजे KK11 म्हणजे आज किशोरदादा भोईर यांचा वाढदिवस. ते सर्वांची लाडके KK यांनी प्रस्तुत केलेला संघ KK11 83 खार्डी. त्यानंतर तो संघ फाईट करेल अष्टविनायक ठाकूरपडा टीमसोबत. भूमी 11 मांडा 2-2 हात करेल अजून एक भिवंडीतला चांगला संघ जय हिंद देवरुंग. PG स्पोर्ट काष्टणे संघ फाईट करेल वीत आणि दापोडे. त्यानंतर गौरीशंकर गौरीपाडा विपक्ष जय चेरोबा कोंडगाव. हे आजचे 8 संघ. या 8 संघाच्या नंतर शेड्यूल संपल्यानंतर ते नाईटला सुरुवात होईल नाणेफेकसाठी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. पालेगाव संघाचा हा कॅप्टन आलेला आहे. आंबेशिव टीमचा कॅप्टन आपण लगेच यायचे आणि या टॉस बॉक्समध्ये येऊन विराजमान व्हायचे. तर छोटासा ब्रेक नंतर थोडीशी दुखापत जाणवली होती. परत एकदा सामन्याला सुरुवात होताना पाहतोय 4 षटकाची समाप्ती 47. चांगलं बॉलिंग अटॅक पाहिला आतापर्यंत आपण. करंट रन रेट जर पाहिला 11.76 आहे. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिला आपण इथून तर 59 पर्यंत मजल मारेल. बॅटिंग करताना आई गावदी वरफ संघ पाहतोय आपण अंतिम षटक टाकण्यासाठी. मामनोली टीमचा एक लेजंड क्रिकेटर म्हणजे ज्याची ओळख आहे तो प्रवीण पाहतोय स्वतःच्या आता चेंडू घेतोय. एक चांगले पंच म्हणून कल्याण विभागामध्ये सातत्याने या खेळाडूला आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होते प्रवीण. समोर बॅटर खेळण्यासाठी स्ट्राईकला आबा कारंडे. जकास बॅटिंग करते. किती षटकार मारेल की मात्र प्रवीण चांगली बॉलिंग करेल. चांगला चेंडू होता. चांगला चेंडू अप्रतिम आणि सुरुवात चांगली. अनुभवी हा खेळाडू आहे. खूप मोठी अनुभवाची शिजोरी घेऊन मैदानात उतरलाय तो बॉलिंग करण्यासाठी पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण जर विचार केला पण पॉईंट नाहीये. कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीला मात्र एक क्षेत्ररक्षक आहे. थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये. लॉंग लेग सर्कलच्या आतमध्ये. बॅकवर्ड स्कोर लेग मिड विकेट लॉंग ऑन. अप्रतिम काय सुपर हिट हा गोलंदाज ठरतोय पहिल्या 2 चेंडूकर. अब्बू सारख्या बॅटरला आता मात्र त्याने बांधून ठेवले. इथं मात्र ज्या प्रकारे बॉलिंग करतोय हा चेंडू जर पाहिला आपण लेग ब्रेकर चेंडू काय सुरेख होता. बोट फिरवली आणि चेंडू पण फिरलाय. झकास आणि सुपर हिट बॉलिंग. टेलिकास्ट दुनियेतला एक मोठं नाव पाहतोय आपण. 10 क्रिक आमचे कुणाल मातीदादा सुद्धा व्यासपीठावर आहेत. सफल झालंय आणि हुकचा फटका उंच 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 आणि लांब पल्ल्याचा हा गगनभेदी षटकार. की बॅटरनी यष्टी दाखवली आणि गोलंदाजांनी ती वाकवली. सुपर चेंडू हाताळला. आतापर्यंत पहिला आपण 4 चेंडूमध्ये एक षटकार जरूर गेला पण चांगली बॉलिंग पाहतोय आपण प्रवीण या बॉलरच्या माध्यमातून. आंबेशिव टीमचा संगणक आपला प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन इथं हजर आहे आणि ही आपल्याला शेवटची सूचना असेल कारण की या इनिंगचा हा मला वाटते की जवळपास वेलकम स्वागत आहे आपलं. आंबेशिव आले तर दोन्ही टीमचे कॅप्टन आले तर टॉस बॉक्समध्ये मात्र सज्ज असेल तिथं मात्र निश्चित डोंबिवली कल्याणचा एक बुलंद आवाज आमचे मित्र रोशनजी संते साहेब.
याच पात्र हा फटका चुकीचा आहे. हवे ते तू थांब पण मी घेतोय असं नाहीये. स्वतः प्रवीणनी सांगितलंय की हा झेल माझा आहे आणि मी टिपतोय. टिपले बॅक टू द बॉलर झेल. सहा बाद 53 शेवटचा चेंडू या इनिंगचा पाहतोय आपण. खूप नियम समजून सांगताना आमचे आयोजक चंदू दादा हे पाहतोय दोन्ही टीमच्या कॅप्टनला. ही स्पर्धा मुरबाड तालुक्यातली नंबर 1 आहे. सातत्याने मी उल्लेख करतोय की एक गाव एक गट ठाणे मधून टॉप 10 मध्ये येणारी स्पर्धा. या स्पर्धेचं स्वरूप पाहतोय की आपण निश्चित सर्वात मोठी फाईट जी पाहायला मिळेल मुरबाड तालुक्यामध्ये पहिल्याच वेळेस मित्रांनो. ठाणे विपक्ष रायगड अशी फाईट पाहायला मिळेल. आणि अनुमान असं लावलं जाते की मुरबाड तालुक्यातले सर्व क्रिकेट रसिक सांगतात की जेव्हा हा सामना असतो आम्ही बाहेर जातोय, आमच्या तालुक्यात ही मेजवानी आहे धानिवली गाव, तर आम्ही आमच्या तालुक्यासाठी अफाट अफाट गर्दी करणार आहे. मानवी समुंदर उद्या आपण पाहणार आहोत. ठीक 8 वाजता तो सामना. एकीकडे प्राऊड ऑफ भिवंडी भावेश तर दुसरा विश्वजित ठाकूर. यावेळेस पाहतो अप्रतिम चेंडू होता. काय लय भारी हा षटक इथं मात्र हाताळलंय. पाहतोय प्रवीण जवळ अनुभवाची शिजुरीची कमतरता नव्हती. दाखवलं की मी अजून माझ्या टीमसाठी उत्कृष्ट षटक हाताळू शकतोय. तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 53-54 धावाचा हा टार्गेट ठेवले इथं मात्र गावदी वरप टीमनी. तर मी आपल्याला सरळ घेऊन जातोय टॉस बॉक्समध्ये. तिथे मात्र सज्ज आहेत रोशन संते दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि टॉस करण्यासाठी निश्चित आमचे आदर्श गुरुवर्य गुरुजी अशोकजी राणे सर आपल्या शोभाचे टॉस करून घ्यायचे. आणि इनिंग्स जेव्हा चालू होईल आपण ऐकूया चंदू शेट्टी सरांना. तर नक्कीच टॉस होतोय कापरी सिद्धी पालेगाव आणि आंबेशिव या दोन टीम मध्ये. हेड असं कॉल आहे आणि आलंय हेड. टॉस जिंकलेला आहे गावदेवी आंबेशिव या टीमने. टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? बॅटिंग फर्स्ट. 5 षटकांचा सामना आहे. बॅटिंग स्वीकारली आहे. त्याच्या मागचं कारण? बॅटिंग मगाशी पण आम्ही बॅटिंगच केली. बॅटिंग परफॉर्मन्स चांगला झाला म्हणून आता पण बॅटिंग घेतली. आणि समोर पण चांगला संघ आहे तर आम्ही बॅटिंग करून घेणार आहेत. तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आणि स्पोर्टिंग खेळपट्टी आहे, या खेळपट्टीबद्दल काय म्हणणं असेल? फर्स्ट टाईम बॅटिंग करताना तिथे गेलेलो तर माझ्या आवडतीचीच मला फील्ड भेटली आणि सुंदर अशी फिल्डिंग आहे. आवडली तिथे बॅटिंग करायला मला. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. गावदेवी आंबेशिव या संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी स्वीकारलंय फलंदाजी आणि इन्व्हाइट केलंय कापरी सिद्धी पालेगाव या टीमला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे. गावदेवी वरप आणि त्यांना फाईट करतोय मामनोली या दोन संघांमध्ये. आणि जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टी सरांना. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदर्श 11 क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित आदर्श चषक धानिवली 2023-2024 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. वर्ष 32वे 32 पर्व गौरवशाली आणि अभिमानाची या धानिवली गावाने पाहिली. आणि या गावामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर क्रिकेट रसिक खेळाडू आले. गेली 32 पर्व या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी. श्री क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून देखील धानिवलीची ओळख आहे. शिक्षकांचं गाव म्हणून देखील धानिवलीची ओळख आहे. आणि क्रिकेटचं गाव म्हणून देखील धानिवलीची ओळख आहे. आणि धानिवलीमध्ये पुन्हा एकदा रंगलं जाते क्रिकेट. आणि हे क्रिकेट पाहण्यासाठी प्रेक्षक आलेत, खेळाडूसुद्धा आलेत दूरदूरवरून. आजचा दिवस या क्रीडा स्पर्धेचा महत्त्वाचा दिवस आहे. आणि आज मात्र दिवस रात्र पद्धतीने या मॅचेस खेळवल्या जातील. सध्या सुरू असणारा महत्त्वाचा सामना एका बाजूला वरप आणि एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे मामनोली. आता मात्र वरप संघाने ठेवलेलं आव्हान पार करण्यासाठी मामनोलीकर मैदानाच्या आतमध्ये उतरले. 30 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता. एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची. एक डाव झाल्यानंतर भूमिका बदलायच्या. ज्याने बॅटिंग केली तो बॉलिंगला जाणार, ज्याने बॉलिंग केलं ते बॅटिंगला येणार. पंडित शेठ म्हस्कर यांच्याकडून पुरस्कार आहे. हॅट्रिक जो घेईल त्यासाठी 3535 रुपयाचा पुरस्कार आहे. परंतु भूमिका बदलली आहे. परंतु विजय कोण होणार हे मात्र अजूनही बाकी आहे. पाहूया.
एक डाव झाला, दुसरा डाव मात्र आता बाकी असणार आहे. मामनोली आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर वरप, दोन्ही संघ तसे बलाढ्य आहेत, परंतु दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी होईल. आज आमचे तीनही समालोचक मित्र म्हणजे एका बाजूला जर पाहिलं तर ख्यातनाम गीतकार सुद्धा आणि अतिशय दर्जेदार मराठी समालोचन ज्यांचं पाहायला मिळतं ते म्हणजे आमचे मित्र विनोद पाटील भोपर, डोंबिवली परिसरातील ख्यातनाम समालोचक. अण्णाराम ओहराम क्रिकेटचा आवाज म्हणजे रोशनजी संते सर आणि त्याचबरोबरीने भिवंडी परिसरामध्ये जो आवाज किंवा या परिसरामध्ये नेहमी ऐकायला मिळतो ते म्हणजे सुनील पवार सर यांना देखील आज या ठिकाणी ऐकलात. आणि या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे जाऊयात. स्ट्राईकसाठी बॅटिंगवर सज्ज होताना पाहायला मिळतात आकाश आणि भूषण, तर बॉलिंगसाठी कृष्णा. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर अप्परकट खेळलाय, कव्हर्सला पाठवलाय, क्षेत्ररक्षक आणि बॉल यांच्यामध्ये रेस जिंकली बॉलने आणि पहिलाच बॉल सीमा रेषा पार, चौकार. आलाय म्हणजे सुरुवात जर पाहिली तर मामनोलीकडून झाली आहे, परंतु वरपकर कमबॅक करणं जाणतात कारण हाही संघ बलाढ्य आहे. गावात मात्र मोठमोठ्या स्पर्धाही भरताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मामनोली हाही संघ मात्र बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पहिल्याच बॉलवर चौकार आकाशच्या बॅटमधून. ओ हो 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 हो, या वेळेला मात्र कृष्णाने बॉलला हातभर वळवलंय आतमध्ये. दिपाड देह यष्टीची असणारे कृष्णा पहा टप्पा पडला आणि अँगल बनवत बॉल आतमध्ये आला. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं कव्हर्सला, परंतु प्रयत्न यशस्वी नाही होऊ दिले. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. समीकरण बदलते. बॉलिंगसाठी कृष्णा पाहायला मिळत आहेत. आत्मविश्वास त्यांचाही आता वाढला असणार आहे कारण पहिल्या बॉलवर सर्कल भेदलं आणि दुसऱ्या बॉलवर जर पाहिलं तर बॅट्समनला बीट करत असताना यष्टीरक्षकांकडे चेंडू पाठवण्यात आलेला आहे. वरप आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मामनोली. हो हो, यावेळेला ओव्हरपिच बॉल पुढे टाकलाय आणि माघारी परतावं लागेल पहिल्या फलंदाजाला. विकेट येताना पाहायला मिळत आहेत. वरप विरुद्ध मामनोली, लढत चांगलीच रंगणार आहे. आली आहे विकेट. खेळायचंय, गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळायचंय, गावाच्या इज्जतीसाठी क्रिकेट खेळायचंय, गावाच्या प्रतिष्ठेसाठी क्रिकेट खेळायचंय आणि अख्ख्या गावात मधून 11 मध्ये तुमची निवड झाली आहे तर तुम्हाला कामगिरी करावीच लागणार आहे. आणि इकडे मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रवीण येत आहेत, आकाश बाद होत आहेत. आकाश यांनी सुरुवात जर पाहिली तर चौकाराने केली खरी, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र कृष्णा यांनी निर्धाव टाकले आणि एक महत्त्वाची विकेटही घेतली आहे. अशाच पद्धतीने सामना सुरू राहिला तर चुरस वाढेल आणि प्रेक्षकांना चुरस वाढतानाच पाहायला मिळते आणि आवडते. आणि आता प्रवीण आणि भूषण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दिपाड देही असती परंतु गोलंदाजीतील अचूकता खूप चांगल्या पाहायला मिळते आणि वाखाणेजोगती पाहायला मिळते कृष्णा यांच्याकडून. कृष्णा मस्कर कारण आपण गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाहतोय. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर प्रवीण आलेत भूषण यांच्या जोडीला. 4 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 54चा पाठलाग करायचा आहे. यावेळेला फुलटॉस बॉल आहे, त्याच्यावर आक्रमण आणि कृष्णा घेत आहेत आणखीन एक विकेट. खेळाडू बाद. यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. आमचे डीजे मास्टर मात्र चांगलेच रंगात आलेत आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या खेळामध्ये रंग भरण्याचं काम मात्र संगीत संयोजक म्हणजे डीजे मास्टर देखील करताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे आजपासून 10-15 वर्षापूर्वी कोणी विचारही केला नसेल की टेनिस क्रिकेटमध्ये डीजे असेल
टेनिस क्रिकेटमध्ये विविध रंगाचे किट्स दिले जातील, टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या ट्रॉफी येतील, टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर एवढं काही भव्य दिव्य होईल. परंतु क्रिकेट काळ बदलला, क्रिकेट बदललं, यूट्यूब नावाचं माध्यम आलं, आपल्या टेनिस बॉल क्रिकेटला झळाळी मिळाली, व्यावसायिक क्रिकेटने प्रगती केली आणि ग्रामीण क्रिकेटने भरारी घेतली. आणि आज मात्र आदर्श चषक धानिवलीमध्ये आपण एक जबरदस्त आयोजन पाहिलं मिळते. मुरबाड तालुक्यातील मानाच्या स्पर्धांपैकी एक असणारं आयोजन आदर्श चषक धानिवली आपण पाहत आहोत. बॅक टू बॅक विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्या आणि त्याचं कारण आहे कृष्णा म्हस्कर. रवींद्र यावेळेला उडवलाय बॉल, बॉल समोरच्या दिशेने पाहूया, तिकडे मात्र बॉल सीमारेषेच्या पार जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार. कारण आता क्रिकेटच्या खेळाबरोबर बैलगाड्याच्या शर्यतीची देखील तेवढीच चर्चा आहे. मग अंबरनाथ असू दे किंवा बदलापूर असू दे, डोंबिवली असू दे किंवा मुरबाड असू दे, पुणे असू दे किंवा सातारा असू दे, क्रिकेट बरोबर बैलगाडा शर्यतींची, छकड्यांची आणि अड्ड्यांची देखील चर्चा सुरू आहे आणि बैलांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला ढकललं समोरच्या दिशेने, तिकडे एक धाव घेतली जाते. काही विकेट आल्या परंतु काही फटके आलेत आणि पहिलं षटक हे संमिश्र राहिलं. 2 महत्वाच्या विकेट आल्या आणि धावा देखील जर पाहिलं तर 9 आलेले आहेत. 10 पेक्षा कमी ही जमेची बाब आहे आणि 4 ओव्हरमध्ये अजूनही धावांची गरज आहे 45. चला डीजे या. बदललंय की आता क्रिकेट संघांवर, क्रिकेट खेळाडूंवर गाणी सुद्धा आलेली आहेत. कित्येक संघांची, कित्येक खेळाडूंची गाणी आलेली आहेत आणि हे काळाबरोबर बदललेलं क्रिकेट आहे. परंतु बरेचसे धानिवलीचे सिनियर्स या ठिकाणी आहे, परंतु त्यांच्या कालावधीमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा नव्हत्या. होत्या का सर? अजिबात नव्हत्या. अख्ख्या गावा मिळून एखादी बॅट असायची. आता प्रत्येक खेळाडूकडे 5-5 बॅट आहेत. कारण हेच बदललेलं क्रिकेट आहे. हरकत नाही, ती या कालावधीमध्ये मिळते. परंतु त्यावेळेला गावच्या टीममध्ये प्रॅक्टिस करायला सुद्धा किती चुरस असायची. बॅटिंग नाही मिळाली तर खेळाडू रडत बसायचे. परंतु आता प्रॅक्टिसला पोरं शोधायला लागतात, या आणि क्रिकेट खेळा. बरोबर आहे. आणि हा बदललेला क्रिकेट पाहायला मिळतोय. टाइम जर पाहिलं तर 5 मिनिटांनी 27, 5 मिनिटं बाकी आहेत का? ओके, 1 ओव्हरला 5 मिनिटं झाली. ठीक आहे, जमेत मॅचच्या दिशेने. काळ आणि काळाबरोबरने बदललेलं क्रिकेटही आपण चर्चा करू. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 1 धाव तर घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? परंतु नाही. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर आलेले आहेत मंदार, आलेले आहेत मंदार पानसरे आलेले आहेत आणि त्यांनी पहिला बॉल तर खूप सुरेख टाकलाय. 23 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. गाव आणि गावचं क्रिकेट मॅच पाहायला खेळायला जाताना सर त्यावेळेला माझ्या मते सायकलवर सुद्धा डबल शीट टिबल शीट गेलेला असाल. एका मोटरसायकलवर तिघे गेला असाल, कोणी एसटीने गेले असेल, कोणी टेम्पोने गेले असेल. आता 4 व्हीलर असून सुद्धा टायमावर येत नाहीत. म्हणजे परिस्थिती बदलली आहे. परंतु तेव्हाही मजा होती आणि आताही मजाच आहे. क्रिकेटचा खेळ तेव्हाही आनंद देत होता आणि आताही आनंदच देतोय. तेव्हाही आपण क्रिकेटवर जीवापाड प्रेम करत होतो, आताही जीवापाड प्रेम करतोय. फक्त एक थोडीशी खंत वाटते, खेळाडू मैदानात क्रिकेट कमी खेळतात आणि मोबाईलवरचं ॲपवरचं क्रिकेट थोडंसं जास्त खेळतात. म्हणून म्हणेल मैदानात या क्रिकेट खेळा सुदृढ राहाल, ॲपवर क्रिकेट खेळाल तर तिकडे पैसेही जातील. यावेळेला लगावला टोला, बॅटच्या रडार मध्ये बॉल भिरकावून दिला गेला, सीमारेषा पार, षटकार. ठिकाणी जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. माझी टीम बॅकफुटला चालली आहे, मला एखादा मोठा फटका मारावा लागेल या ठिकाणी त्यांनी पाहिलं आणि तो मारला देखील. मंदार यांच्या विरुद्ध आक्रमक झाले भूषण. 22 बॉल 38, मॅच ऑन आहे.
यावेळेला बॅकफुटला गेले, बॅटची कडा घेतली, बॉल मात्र पाठीमागे मार्गस्थ होतोय, गॅपमध्ये गेला आणि सीमारेषेच्या पार. खेळ म्हणजे क्रिकेटच नाही, कबड्डीकडे वळा, खो खोकडे वळा, परंतु मैदानी खेळ खेळा, सुदृढ राहा, व्यसनांपासून दूर राहा, आवर्जून सांगेन. परंतु मोबाईलवरचं क्रिकेट खेळून तुम्ही जिंकू शकत नाही. म्हणून नेहमीच मी म्हणतो की ड्रीम 11चं क्रिकेट खेळल्यानंतर आपल्याही टीममधील खेळाडू कधी आउट होतात त्याची वाट पाहावी लागते आणि त्याच्यानंतर तुमचे 29 परत तुम्हाला कधी मिळतात की नाही याची वाट पाहावी लागते. मिळतात का 29? अच्छा. यावेळेला पुन्हा आक्रमण झालंय, बॉल उडवलाय समोरच्या दिशेने आणि याही वेळेला जातोय सीमा रेषा पार, चौकार. खेळ आहे ज्याने वेळ लावले आपल्याला, परंतु सध्या वेळ कोण लावतोय तर भूषण लावतोय. एक षटकार आणि त्यानंतर 2 चौकार. आव्हान मोठं झालं होतं त्याला पुन्हा छोटं करण्याचं काम केलंय. 20 बॉलमध्ये 30 धावा करायच्या आहेत. 24 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर मामनोली आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वरप, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. वरपकर देखील हार मानणारे नाहीयेत, कमबॅक कसं करायचं त्यांना माहिती आहे. आणि मंदार हे देखील एक जिगरबाज खेळाडू आहेत, मॅच सोडणार नाहीत सहजासहजी आणि प्रयत्न मात्र करतील. परंतु सध्या चर्चा आहे भूषण या नावाची, मामनोली या गावाची. समोर जर पाहिलं तर वराप. यावेळेला पुन्हा इनसाइड आउट खेळले. यावेळेला बॉल निघालाय सीमारेषा दिशेने, अडवण्याचा प्रयत्न मात्र तिकडे केला गेला आणि तिकडे 2 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे जाईल. हे षटक मात्र काहीसं मागडे ठरलंय आणि धावा येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता तब्बल 26 धावांवर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. 19 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेटच्या संघांनी गावाच्या नावाची लोकप्रियता वाढवली, गावाच्या नावाला एक उंची मिळाली, जळाळी मिळाली. गावोगाव क्रिकेटचं लोण पसरलं आणि गावागावामध्ये क्रिकेटच्या खेळाची चर्चा होऊ लागली. टेनिस क्रिकेट हा आपला टेनिस क्रिकेट आहे. ओ हो हो, यावेळेला फुलर लेनचा बॉल, बॅट्समनही हुकले आणि बॉलर थोडेसे चुकले, कारण टप्पा थोडासा आतमध्ये असता तर बोल्ड आउटच झाले असते. परंतु दोघेही वाचले मी म्हणेल आणि इकडे शेवट मात्र चांगला होतोय. 2 षटकांचा खेळ संपला, 2 गडी बाद. धावसंख्या झाली आहे 26. तर अजूनही 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता या सामन्याला जिंकण्यासाठी. मामनोली विरुद्ध वराप. उद्या रात्री मात्र आदर्श चषक धानिवलीमध्ये मुरबाड तालुका क्रिकेटच्या इतिहासातील पहिली वहिली ठाणे विरुद्ध रायगड अशी मॅच. भावेश पवार विरुद्ध विश्वजित ठाकूर, टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर या गावामध्ये उद्या खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि ठाणे विरुद्ध रायगड या मॅचची चर्चा होईल. आपण पाहू शकता सध्या स्क्रीनवर ठाणे टीम कशी आहे. भावेश पवार यांच्या नेतृत्वाखाली, केवल केने यांच्या व्यवस्थापनाखाली शाहिद शेख, केतन मात्रे, बिलाल शेख, दिनू कांबळे, श्याम चौधरी, सूरज केने, पवन केने, प्रीतेश जोशी, ओमी केनी, विवेक शेलार, विकी भोईर, हिमांशु पाटील, किरण पाटील, आर्यन भोईर. जबत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी मात्र 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे आणि कृष्णा मस्कर पुन्हा आलेत बॉलिंगसाठी. हे षटक मात्र त्यांचं खूप महत्वाचं असेल. चांगला बॉल, हळूवार पद्धतीने या ठिकाणी सन्मान दिला. धावबाची संधी आणि एस्टा उडवल्या गेल्यात आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा वराप.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मेघनाथ येत आहेत. पहा पहिला बॉल मात्र निर्धाव आलाय. 17 चेंडू 28. वरप विरुद्ध मामनोली ही लढत रंगताना पाहायला मिळते. चुरस मात्र हळूहळू वाढताना पाहायला मिळते. आपल्या गावासाठीचं क्रिकेट इकडे खेळायचंय. पाहूया अंतिम टप्प्यामध्ये कोण कामगिरी उंचावेल. तो संघ मात्र जिंकणार आहे, मामनोली की वरप. आदर्श चषक दानिवलीची स्पर्धा, एक मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, 32 वर्ष परंपरेची स्पर्धा. प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारे हे धानिवली, आदर्श गाव धानिवली आणि आदर्श चषक आपण सध्याच्या घडीला पाहतोय. कृष्णा मस्कर यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले तिकडनं बऱ्याच लांबवरून एक धाव घेतली. चेंडूची फेकी, दुसरी धाव घेत असताना आणखीन एक विकेट 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 विकेट. सोळा बॉल 27. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. मॅच जिंकण्याची संधी दोन्ही टीमला आहे. पहिलं षटक जर पाहिलं तर संमिश्र राहिलं. दुसऱ्या षटकात धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात विकेट आलेल्या आहेत. कृष्णा पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आले. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा अक्षय आले आल्या पहिलाच बॉल उडवलाय आणि फेकून देखील दिला सीमारेषेच्या पार 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 पार. षटकार. बॉल अक्षय यांनी मात्र उडवला, सीमारेषेच्या बाहेर फेकला देखील. 15 बॉल 21. आता पहा कधी मॅच ही वरपला जाईल कधी मामनोलीला जाईल आणि अशा प्रकारची चुरस राहिली तर आपल्याला मजा देईल. आदर्श चषक धानिवली महत्वाचा सामना आपण पाहतोय. मामनोली विरुद्ध वरप. यावेळेला अँगल बनवत बॉल आतमध्ये येत होता, त्याला समोरच्या दिशेने खेळले. धावसंख्या जर पाहिली तर तिकडे अक्षय यांच्या बॅटमधून आलेले या फटक्यावर एका धावेने पुढे जाताना पाहिले मिळेल. समीकरण बदलत आहे. 14-20. एकाला धावसंख्या थांबवायच्यात, एकाला धावसंख्या टोलवायच्यात. रणनीत्या दोघेही बनवतायत, जिंकण्यासाठीच बनवतायत. आपापलं गाव आणि आपापल्या गावाचं नाव झालं पाहिजे त्यासाठीचे हे प्रयत्न आहे. ग्रामीण क्रिकेटने देखील अक्षरशः अलीकडच्या कालावधीमध्ये गारूड केलंय. चर्चा मात्र गावागावात, नाक्या नाक्यावर, चौका चौकामध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये ग्रामीण क्रिकेटची देखील व्हायला लागली आहे. आणि आज धानिवलीची आणि आदर्श चषकाची. ओहो, यावेळेला फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी झाला होता. बॅटर तर बीट झाले होते परंतु कीपरही बीट झाले आणि एकाच बॉलवर 2 घडामोडी घडल्या खऱ्या. आणि पंच कळवतायत बायच्या स्वरूपातील ही धाव इकडे येईल. म्हणजे बॉलरने कमावलं, कीपरने थोडंसं गमावलं, परंतु एक धाव मात्र तिकडे मिळणार आहे आणि सामना ऑन आहे. काही बॉल कृष्णा यांनी जबरदस्त टाकले. बॉलला वळण देण्याची एक क्षमता त्यांच्याकडे आहे. अक्षय पुन्हा एकदा बॅटिंगसाठी. पहिल्याच बॉलवर षटकार खेचला होता. 6व्या क्रमांकावर आलेत. समीकरण बदलतंय. 13 बॉल 19 धावांची आवश्यकता मामनोलीला वरपच्या विरुद्ध मॅच जिंकण्यासाठी. वरप संघ हा देखील एक बलवान संघ आहे. टप्प्याचा बॉल, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मोक्याच्या क्षणी विकेट येताना पाहायला मिळते. खेळाडू बाद. तेवढाच बलवान आहे. मला आठवते मी वरपला एका स्पर्धेसाठी गेलो होतो. खूप चांगलं आयोजन वरप या ठिकाणी देखील पाहायला मिळतं. माझ्या मते अनिलला त्या स्पर्धेमध्ये बाईक मिळाली होती आणि आय थिंक वरपचा संघ जिंकला देखील होता तिकडे.
माफ करा, रनर राहिले होते त्यावेळेला वरपकर. नवाज ज्यांनी मागील मॅचमध्ये 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना षटकार मारला होता आणि मामनोलीला विजय मिळवून दिला होता, तेच आलेत मैदानाच्या आतमध्ये. परंतु 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता अजूनही आहे. पाहूया, मॅच 50-50 आहे. मामनोलीला देखील राहू शकते, वरपला देखील जाऊ शकते. पाहूया, आज आदर्श चषक धानिवलीमधील आणखीन एक महत्त्वाची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. डीजेने मात्र खुश केले. डीजे, अजून आणखी एखादं गाणं तुमच्याकडून अपेक्षा करूयात. बारा बॉल 19 धावांची आवश्यकता. बघता बघता आता ही मॅच सुद्धा रंगात आली आहे. आज पालेगाव सुद्धा खूप चांगले खेळले आहे. आमचे मनीष कोळेकर यांचा संघ आहे आणि सगळं गाव देखील तेवढंच दर्जेदार क्रिकेट खेळत आहे. 12-19 अंबरनाथ पालेगाव. बॉलिंगसाठी येत आहेत निनाद. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. समोर जर पाहिलं तर बॅटिंगसाठी नवाज आणि अक्षय दोन्ही बलाढ्य खेळाडू आहेत. भूषण, माफ करा, भूषण यांनी जबरदस्त सुरुवात केली होती. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल कव्हर्सला उडवलाय. भूषणच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका येताना पाहायला मिळतोय, जो जाईल सीमारेषेच्या पार. 4 धावा, चौका. अकरा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. पाहूया, पहिल्या बॉलवर जर पाहिलं तर मामनोली वरचढ राहिली आहे. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट घ्यावी लागेल वरपला आणि त्याचबरोबर निनाद यांना देखील. पाहूया, निनाद, ज्या वेळेला गावची टीम मैदानात खेळत असते अख्ख्या गावाचं लक्ष तुमच्यावर असतं. काही मैदानात असतात, काही मोबाईलवर असतात, काही टीव्हीवर असतात. सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे लागलेलं असतं, कारण त्यांना वाटतं आपलं गाव जिंकावं. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने मात्र हा बॉल उडवलाय आणि बघता बघता हाही बॉल जातोय सीमा रेषा पार, चौका. चालणार नाही, कारण लगातारचे 2 चौकार आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. 10 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. भूषण यांनी चांगली कामगिरी केली. आतापर्यंत 4 चौकार, 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. भूषण समोर जर पाहिलं तर पुन्हा एकदा निनाद. हो, यावेळेला ऑप्टमच्या बाहेर फुलर लेनचा चेंडू होता. थोडासा मागे हटून कव्हर्सला खेळायचा इरादा होता, परंतु यावेळेला बीट केलंय. एक डॉट बॉल खूप महत्वाचा असतो पहा, आणि इकडे डॉट बॉल तर आलाय सागर. आणि आता 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एक डॉट बॉल तुमचा आत्मविश्वास वाढवेल, तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येईल. पाहूया काय होईल. एका बाजूला नवाज आहेत, एका बाजूला भूषण आहेत, तर एका बाजूला निनाद आहे, एका बाजूला वरप आहे, एका बाजूला मामनोली आहे. आज धानिवलीमध्ये यावेळेला वेगळा फटका स्कूप करण्याचा प्रयत्न. हो, कॅच सुटली. आता ही कॅच सुटली की मॅच सुटली ते कळायला मार्ग नाहीये, कारण जर का कॅच झाली असती तर आणखी थोडासा दबाव आला असता, एक महत्वाची विकेट आणखी आली असती, परंतु कॅच नाही झाली आहे. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा कमबॅक करावं लागलेले आहेत ते, आणि आता समीकरण बदलते. 8 चेंडू आणि 10 कॅचेस पकडाव्याच लागतात अशा प्रकारे, आणि या क्षणी आल्यानंतर. आणि आता 8 चेंडू 10. आता काही म्हणतात कॅच पकडले असते तर 8 चेंडूमध्ये
11 सुद्धा आले असते आणि स्ट्राईकला नवीन बॅट्समन आला असतं, परंतु तसं नाही झालं. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय आणि आता ही जी लेंथ आहे ही सापडली म्हणेल त्यांना. पहिल्या 2 चेंडूवरती मिसिंग होती आणि त्यानंतर पुन्हा ट्रॅकवर आलेत. कॅच सुटल्यानंतर देखील पुन्हा एकदा तत्परतेने खेळताना पाहायला मिळत आहेत आणि अगदी त्वेषाने खेळत आहेत आणि निनाद मात्र अतिशय चांगली गोलंदाजी आता करतात. 7 मध्ये 10 मामनोली विरुद्ध वराप. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, यावेळेला बराचसा बाहेर टाकला आणि पंचांनी आपले हात फैलावले. 7-9. एका धावेने जर पाहिलं तर जी दरी होती वाढली होती ती पुन्हा कमी झाली. 7-9. नवाज मागील मॅचचा हिरो, सिक्सर किंग स्ट्राईकवर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर धडाकेबाज भूषण, परंतु निनादना कमबॅक करावं लागेल. 7 मध्ये 9 आहेत. आदर्श चषक धानिवलीची एक महत्वाची मॅच सध्या सुरू आहे. खुलवट टप्प्याचा बॉल, वाह अप्रतिम, कळलंच नाही बॉल आला कधी आणि गेला कधी. काय करणार बॅट्समन, कोणताही बॅट्समन असता तर काय केलं असतं या बॉलवर, कळलंच नाही बॉल, परंतु बॉल येतोय डॉट आणि आता मॅच झाली चुरशीची आणि 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. आता काही जण म्हणत असतील यार वाईट नसता आला तर 10 असते, कॅच सुटली नसती तर 11 असते, परंतु जर तर नाही, परंतु शेवटचा बॉल कदाचित मग डॉटही नसता आला, परंतु 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 10 क्रिकवर मात्र प्रेक्षक जुडलेले आहेत आमच्याबरोबर, त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. मोठ्या संख्येने प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. खूप चांगलं काम कुणाल आणि त्यांची संपूर्ण 10 क्रिकची टीम करते, त्यांचे विशेष आभार. आणि आता शेवटच्या ओव्हरकडे जाऊयात. 6 चेंडू 9 वरोपैकी मामनोली, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करणारे वरपकर पाहायला मिळत आहेत. मामनोली देखील म्हणतात हातातोंडाशी आला विजय तर का नाही मिळवायचा, प्रयत्न त्यांनाही करायचा आहे. 6 मध्ये 9. योगेश भोईर येतात गोलंदाजी करण्यासाठी आपल्या गावासाठी, मामनोलीसाठी, वरपसाठी, मामनोलीच्या विरुद्ध. पाहूया योगेश. सहा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला बॅटची कडा घेतली गेली, बॉल मात्र कव्हरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल मात्र एका धावेचा राहिलाय, म्हणजे मॅच मधील चुरस ऑन आहे. अजूनही जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 3 धावांची या ठिकाणी दरी आहे. कोण जिंकणार या मॅचला? चुरस 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 चुरस, प्रचंड चुरस. आदर्श चषक धानिवलीमध्ये मॅच मात्र रंगात येताना पाहायला मिळते. मागील मॅचचा सुपरस्टार बॅटिंगसाठी, परंतु ती मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी आहे. तेव्हाचे प्रतिस्पर्धी वेगळे आहे, आताचे प्रतिस्पर्धी वेगळी आहे. तर पाहूया 5 मध्ये 8. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला, तो खेळला जातोय लॉंग ऑनला. तिकडे मात्र फिल्डर येत आहेत. 1 धाव म्हणजे चांगला चेंडू म्हणावा लागेल. पुन्हा एकदा चुरस. शेवटचे 4 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. आदर्श चषक धानिवलीमध्ये मॅच रंगात आली आहे. मॅच टाय झालं तर सुपर ओव्हर आहे. तर पाहूया काय होईल. 4 चेंडू आणि 7. यावेळेला बॉल मात्र बॅटची कडा घेऊन मात्र सीमारेषेच्या दिशेने निघालाय आणि बघता बघता बॉल जातोय सीमारेषा पार. गेली आणि अशा ठिकाणी विकेट किपरच्या मागे आणि पाठीमागच्या दोन्ही खेळाडूंच्या मधोमध बॉल गेलाय आणि आता मात्र समीकरण बदलते. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मामनोली विरुद्ध वरप असा सामना रंगात येताना पाहायला मिळतोय. प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी योगेशला आणि प्रयत्न करावे लागतील भूषणला देखील. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याला पॉइंटच्या दिशेने खेळलाय, अडवलं सुद्धा. हो हो, कृष्णा तिकडे होते आणि आता मात्र 2 बॉल 2 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. काहींना वाटत असेल वरप जिंकावं, काहींना वाटत असेल मामनोली जिंकावी आणि माझ्यासारख्या क्रिकेट भिड्याला वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर.
पाहूया, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, प्रयत्न तर करावे लागतील, त्याच्याशिवाय होणार नाहीये. नवाज यावेळेला फुलटॉस होता, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि आता मॅच बघता बघता गेलीये शेवटच्या बॉलवर. एक बॉल आणि एक धाव. 1-6 1-4 होताना आपण पाहतो, परंतु एक बॉल एक ती सुद्धा काही तेवढं सोपं नसतं आणि तिकडेच मॅच जाताना पाहायला मिळेल. 1 बॉल 1 रनची मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. काळजाचे ठोके मात्र आता धक 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 व्हायला सुरुवात झाली असेल, कारण मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर. जनरल वॉर्डमधून ICU मध्ये शिफ्ट झालेली आहे मॅच. पाहूया शेवटच्या बॉलवर आता या ठिकाणी काय होईल. एक धाव काढायची म्हणजे देखील सोपं नसतं, कारण एक धाव ही काढावीच लागते. एक आहे म्हणून ती सहजासहजी मिळणार आहे का? नाही, तुम्हाला धावावंच लागेल, तुम्हाला बॅट फिरवावीच लागेल, योग्य ठिकाणी बॉल खेळावंच लागणार आहे, त्यानंतर 1 रन होणार आहे. पहा, मी तर म्हणेल मामनोली सुद्धा चांगली खेळली आणि वरप सुद्धा चांगलं खेळलंय. शेवटच्या बॉलवर मॅच जाते आणि प्रेक्षकांना विनंती करेल एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्यात. मॅच गेली आहे शेवटच्या बॉलवर. आदर्श चषक धानिवलीमध्ये रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर स्ट्राईकवर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात भूषण, बॉलिंगसाठी योगेश, योगेश की भूषण, भूषण की योगेश, मामनोली की वरप, वरप की मामनोली. धानिवलीमध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. दबाव दोन्ही बाजूला असणार आहे. कशी धाव काढायची याचा विचार मात्र भूषणच्या मनामध्ये घोळत असणार आहे. कसा बॉल डॉट टाकायचा याचा विचार योगेशच्या मनामध्ये घोळत असणार आहे. शेवटच्या बॉलवर मात्र सामना पोचताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल काय होणार, काहींनी तर डोळे सुद्धा बंद करून घेतले असतील, पाहायचंच नाही काय व्हायचं ते होते. 1 बॉल 1 रनची मॅच. पाहूया काय होईल, पाहूया काय होईल, पाहूया काय होईल. वरप की मामनोली, जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. आदर्श चषक धानिवली, परंतु काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. भूषणने पॉवर दाखवली आणि या मॅचला क्लिअर केलं आणि मामनोलीच्या बाजूने सामना गेला सुद्धा, परंतु वरपकर आपण चांगले खेळलात, आपलं सुद्धा विशेष कौतुक.